नमस्कार. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिलंय. यावर अजित पवार समर्थक जल्लोष करत आहेत, तर दुसरीकडे शरद पवार गटात धाकधूक वाढली आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हातून गेल्यानंतर आता लवकरच पक्ष कार्यालयही शरद पवार गटाच्या ताब्यातून अजित पवार गट घेणार असल्याचं समोर येत आहे. यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की राष्ट्रवादी पक्ष कार्यालय ताब्यात घेण्याबाबत अजून आदेश नाहीत. वरिष्ठ पातळीवरून आदेश आले की लगेच पक्ष कार्यालय ताब्यात घेऊ. सध्या पक्ष चिन्ह आम्हाला मिळालंय, त्यामुळे पक्ष कार्यालय आमच्या बाजूने येईल असं मिटकरी यांनी म्हटलंय. मात्र याच दरम्यान अजित पवार यांच्यासाठी आनंदाचा क्षण असताना माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी त्यात मिठाचा खडा टाकला आहे. बारामती लोकसभेच्या जागेवरून पाटलांनी सूचक वक्तव्य करत अजित पवारांना डिवचलं आहे. बारामतीच्या लोकसभेवर बोलताना पाटील यांनी म्हटलंय की बारामती लोकसभेत महायुतीचा उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर उतरेल हे महायुतीत अद्याप ठरलं नाही. तसेच इंदापूर विधानसभेची चिंता कोणी करू नये असं मोठं विधान हर्षवर्धन पाटलांनी केलंय. बारामती मतदारसंघातून हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील ठाकरे निवडणूक लढण्यास सज्ज आहे, तशी त्यांनी तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी हर्षवर्धन पाटलांचा अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे यांनी पराभव केला होता. भरणे हे अजित पवारांचे विश्वासू मानले जातात, त्यामुळे इंदापूरच्या विधानसभेच्या जागेवरूनही भाजप आणि अजित पवार गटामध्ये वाद निर्माण होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.